जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली। उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची काटेकोर तपासणी करून तांत्रिक त्रुटींच्या आधारे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले। पाहूया कोणत्या तालुक्यात किती अर्ज अवैध ठरले ते। राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण 310 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। छाननी प्रक्रियेत एकूण 16 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले। या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केलेत। अनेक मतदारसंघांमध्ये सध्या तरी बहुरंगी लढतीचं चित्र आहे। 27 तारखेला माघारीची मुदत संपल्यानंतरच राधानगरी तालुक्यातीलच उमेदवारांची अंतिम संख्या स्पष्ट होईल। कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 56 उमेदवारांनी 67 अर्ज सादर केलेत, तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 143 उमेदवारांनी 164 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आज निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली। जिल्हा परिषद म्हाकवे मतदारसंघात अश्विनी दयानंद कांबळे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरलाय। त्यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघात 55 उमेदवारांचे 65 अर्ज पात्र ठरले, तर पंचायत समिती मतदारसंघातील 10 उमेदवारांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले। मौजे सांगाव मतदारसंघात 3, सिद्धनेरली आणि सावर्डे मतदारसंघात प्रत्येकी 2 आणि बोरवडे, हळदी आणि माद्याळ मतदारसंघात प्रत्येकी 1 असे 10 उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेत। त्यामुळे आता 133 उमेदवारांचे 154 अर्ज पात्र ठरलेत। भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील मनसेच्या निवेदिता युवराज एडुरे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला। त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी 53 आणि पंचायत समितीसाठी 136 उमेदवारी अर्ज वैध ठरले। निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हरेश सूळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भुदरगड तालुक्यातील छाननी प्रक्रिया पार पडली। गगनबावडा तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या एकूण 31 उमेदवारी अर्जाची छाननी झाली। त्यामध्ये तिसंगी पंचायत समिती मतदारसंघातून तानाजी लक्ष्मण कांबळे या अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला। हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी 136 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर पंचायत समितीच्या 22 जागांसाठी 196 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। आज उमेदवारी अर्जांची छाननी झाली। त्यामध्ये जिल्हा परिषद गटातील 14 अर्ज तर पंचायत समिती गणातील 16 अर्ज अवैध ठरले। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या गटातून भाजपच्या वतीनं दरगोंडा बसगडा पाटील यांनी बेडा जंगम जातीचा दाखला जोडून उमेदवारी अर्ज सादर केला होता, तर ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला होता। छाननी दरम्यान ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी भाजपचे उमेदवार दरगोंडा पाटील यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात हरकत घेतली। दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून उद्या याबाबत निर्णय घेण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितलं। शिरोळ तालुक्यात 2 जिल्हा परिषद आणि 1 पंचायत समिती मतदारसंघातील अर्ज अवैध ठरवण्यात आले। पंचायत समिती गटासाठी एकूण 126 तर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 102 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। आजच्या छाननीमध्ये एकूण 3 उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले। करवी तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणांसाठी आज अर्जांची छाननी करण्यात आली। जिल्हा परिषद गटातील शिये, वडणगे, पाचगाव, पाडळी खुर्द असे 4 अर्ज अवैध ठरले। त्यामुळे 125 अर्ज वैध ठरले, तर पंचायत समिती गणांमध्ये वडणगे 2, कळंबे तर्फे ठाणे 4, पाडळी खुर्द 1, परिते 1 असे 8 अर्ज अवैध ठरले। त्यामुळे 194 अर्ज वैध ठरले आहेत। गडिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या 54 उमेदवारांचे 75 उमेदवारी अर्ज छाननीत मंजूर झाले, तर पंचायत समितीसाठी 136 अर्ज वैध ठरले। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी असल्यानं त्यानंतरच निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 2 आणि पंचायत समितीसाठी 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। त्यामुळे आता जिल्हा परिषद सदस्यपदासाठी 59 उमेदवार तर पंचायत समितीच्या सदस्यपदासाठी 83 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। शाहूवाडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या 12 जागांसाठी 66 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी केवळ 1 अर्ज अवैध ठरला। त्यामुळे 65 अर्ज वैध ठरले असून माघारीनंतरच शाहूवाडी तालुक्यातील निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होईल।